नमस्कार। आज व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे काय, सगळ्यांनाच माहिती आहे, आज फ्रेंडशिप डे म्हणजे मैत्रीचा दिवस आहे आणि आपण सगळे मित्रमंडळी आपण एकत्र रोज भेटतच असतो, मधून सगळं आपले व्हिडिओ चालूच असतात, गप्पा चालू असतात। मग आपण एकमेकींना विसरू शकतो का? नाही। या सहाय्यानेच आपण आजकाल भेटू शकतो, कारण अंतरं इतकाली आहेत की लांब लांब जाऊ शकत नाही। मग एक तर व्हॉट्सॲपवर आणि याच्यावरती तुम्ही मेसेज दिले की फ्रेंडशिप डे साजरा होतो आणि आसपास जे जवळपास आहेत त्यांना सगळे फ्रेंडशिप डेचा बँड बांधतात आणि फ्रेंडशिप साजरी करतात। मी तुम्हाला मागेच म्हटलेलं आहे की एकच दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणा असा साजरा करून हा दिवस महत्त्वाचा होत नाही। तर मैत्री ही अशी आयुष्यातली एक गोड संकल्पना आहे की ती आपण आयुष्यभर विसरू शकत नाही। एखाद्याशी एक मैत्री झाली की आपण तिला कधी विसरू शकत नाही। जुना दोस्ती पिक्चर होता बघा, राजश्री प्रोडक्शनचा, त्याच्यात ते दोन जे हिरो होते ते आता तर म्हणजे खूपच एजेड झाले आहेत, पण तेव्हा ते अगदी किशोर वयात होते आणि ते वय असं असतं की त्या वयातली दोस्ती आयुष्यभर आपण विसरू शकत नाही आणि अगदी जीव तोडून जीव देऊन जीवाला प्राण अगदी एकमेकांना म्हणजे दोन जीव असतातच, ते एकच जीव असतो आणि दोन शरीर असतात, इतकी त्यांच्यामध्ये आत्मीयता असते आणि वाटेल तो त्याग करायला ते तयार असतात त्या काळामध्ये मुलं। कारण मुलींना थोडं बंधन होतं, आमच्या वेळेस तर जरा बंधन होतं, मैत्री जरा सांभाळून करावं लागायची, कुणाशी करायची, किती करायची आणि घर सोडून तर जाऊच शकायचो नाही, त्यामुळे मैत्री आपली मनामध्ये राहायची आणि मग पण ती विसरायचो नाही आम्ही। माझी एक मैत्रीण माझ्या लग्नाला 8 दिवस आली होती, त्या काळामध्ये 8 दिवस येणं म्हणजे किती मोठी गोष्ट होती, पण ते मनामध्ये भावना आहे ना आमच्या प्रेमाची, आम्ही ती विसरू शकत नाही। आजही मी सगळ्यांना सांगते, हो माझी मैत्रीण ना 8 दिवस माझ्यासोबत होती बघा। अर्थात ते श्रेय काकूंनाच जातं की काकूंनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला आणि तिला माझ्यासोबत पाठवलं होतं की नाही नाही तिच्यासोबत जा, तिच्यासोबत मैत्रीण पाहिजे एक। किती मोठी कल्पना ती, म्हणजे त्या काकूंचे मी अजूनही आभार मानते। त्या सध्या काकू नाही आहेत, पण आम्ही असं विसरू शकत नाही, कारण ती मैत्री। त्या काकूंचं तर असं होतं की कुठल्याही साड्या घेतल्या आणि मी आली म्हटलं गावाला माहेरी की त्या पटकन साडी पाठवून द्यायच्या कोणाच्या तरी हाताने, ही साडी नेस आणि घडी मोड आणि सगळीकडे फिरून ये। आपण म्हणा नाही हो मला जायचं नाही आहे कुठे फिरायला, उद्या मला औरंगाबादला वापस जायचं आहे, मग घेऊन जा, पुढच्या वेळेस वापस येताना घेऊन या। इतकं मोठं मन त्यांचं की जी दुकानातनं साडी आणली आणि स्वतः नेसली पण नाही, ती मला द्यायच्या आणि घडी मोड म्हणा, त्याला घडी मोडणं हा शब्द म्हणतात आमच्या विदर्भामध्ये, की नवीन साडी एखाद्या सुहासिनीला देतात आणि तिच्या हाताने घडी मोडतात। तर त्या साडी नेसणारीला पण आनंद वाटतो, साडी देणारीला पण आनंद वाटतो। ही मैत्रीची भावना ही आयुष्यभर टिकणारी आहे। एकदा का मैत्री झाली की ती विसरू शकत नाही आपण आणि मग त्यालाच मैत्री म्हणतात ना, नाही तर मग दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा असं होऊ शकतं। तसं नाही पाहिजे। शोले मधल्यासारखं अमिताभ आणि धर्मेंद्र सारखं पाहिजे की ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दिल मगर तेरा साथ ना छोडेंगे। कसे शब्द होते बघा, जावेद अख्तरचे शब्द होते ते, टचिंग। म्हणजे आज 30-40 वर्ष झाले पण आपण ते गाणं विसरलो नाहीये, अजूनही तो सीन आठवतो। दोघं अगदी हसत खेळत येत असतात आणि ते गाणं म्हणत म्हणत पिक्चर चालू होतो, पण नंतर जेव्हा धर्मेंद्र मरतो तेव्हा अमिताभला खूप वाईट वाटतं। नाही सॉरी, अमिताभ मरतो आणि धर्मेंद्र राहतो, अमिताभ मरतो तेव्हा धर्मेंद्रला खूप वाईट वाटतं, असा तो सीन होता। तेव्हा पण हेच गाणं हळूहळू लावलं होतं। आता मी शोले पाहून बरेच वर्ष झाले, 76 मधला पिक्चर येतो, त्याच्यामुळे मला आता इतकं आठवत नव्हतं, सॉरी। अमिताभ मरतो आणि धर्मेंद्र राहतो, पण दोन मैत्रीमधलं ते दुःख परत गाणं असं घेतलं की त्यातलं दुःख जाणवतं आपल्याला, की त्याला स्लो मोशनमध्ये घेतलं होतं त्यांनी त्या गाण्याला। आणि मग दोस्तीवरती तर पुष्कळ गाणे निघाले, पुष्कळ पिक्चर निघाले आणि मैत्रिणी म्हटलं तर दोघी मैत्रिणी असल्या तर त्या आता फारच पक्क्या मैत्रिणी असतात। मग काही वेळेस तर त्या अगदी शिक्षण बरोबर घेतात, नोकरी बरोबर करतात, अगदी एकमेकींना सोडत नाहीत, अशी पण असतात उदाहरण आपल्या डोळ्यासमोर। कारण ही भावनाच अशी आहे की केवळ फ्रेंडशिप डे आहे म्हणून एक दिवस पाळायचा असं म्हणता येत नाही त्याला। मैत्री ही अशी घट्ट नात्यांनी बांधलेली पाहिजे। मग फ्रेंडशिप बँड बांधायचं काही कामच नाही आहे ना, मनाचा बांध आणि बँड जो आहे तो बंध, मनाचा बंध जो असतो तो पक्का असला तर मग बँड दुसरा बांधायचं कामच पडत नाही असं मला वाटतं बघा।
पण आजकाल जरा जगाप्रमाणे आपल्याला चालावं लागतं. कालाय तस्मिन् नमः आपण म्हणत असतो. 4 लोक जर आपल्याला फ्रेंडशिप बँड बांधायला आले तर आपल्याला 4 लोकांना बांधावंच लागतं. ही जगाची रीतच आहे की जितकं तुम्ही द्याल तितकं तुम्ही घ्याल. देवाणघेवाण चालूच राहते आणि समाजात राहायचं तर हे सगळं करावं लागतं. म्हणून मला आठवलं की आज फ्रेंडशिप डे आहे तर चला आपण फ्रेंडशिपवरती बोलू. तसं बरंच आहे फ्रेंडशिपवरती, पण ॲक्च्युअल फ्रेंडशिपमध्ये तर अजून काय काय बोलता येतं आपल्याला. बरंचसं आहे. मैत्री, सगळ्यात महत्त्वाची मैत्री सुदामा आणि श्रीकृष्णाची मैत्री होती बघा. किती तफावत होती दोघांमध्ये, अगदी जमीन अस्मानचा फरक होता. पण एका गुरुकुलमध्ये शिकल्यामुळे श्रीकृष्णाला सुदामाबद्दल प्रेम होतंच खूप. आणि बऱ्याच वर्षांनी कृष्ण राजा झाल्यानंतर सुद्धा सुदामाला विसरला नाही. आणि त्यांनी सुदामाकडनं वाट बघितली की हा आपल्याला केव्हा मागतो काहीतरी. पण सुदामा पण एवढा तत्वाचा होता. फक्त भेट घेतली, थोडेसे अश्रू ढाळले एकमेकींच्या भेटीमध्ये आणि नंतर निघाला जायला. पण त्यांनी एका शब्दाने म्हटलं नाही की मला तुझ्याकडचं सोनं दे का दागिने दे का पैसे दे, की माझी परिस्थिती अगदी हलाखीची आहे, आमच्याकडे खायला पण नसतं. तो दिसतोच ना, अगदी दीन झालेला दिसतोच कृष्णाला. वाईट वाटतं कृष्णाला. त्याचे पाय सगळे छिल्लेले असतात तर कृष्ण त्याची पाद्यपूजा करतो आणि रडतो, स्वतःच्या अश्रूंनी त्याचे पावलं धुतो. इतकं कृष्णाला वाईट वाटतं. पण कृष्ण पण तत्वाचा. तो आपल्या मित्राला असं देऊन लाचार करायला बघत नाही. तो म्हणतो ठीक आहे, मी अंतर्मनाने जाणलं तुझं, तू कुठल्या उद्देशाने आला होता आणि तू जा, तुझं अंतर्मन जे आहे, जी इच्छा आहे ती पूर्ण मी करतो. तू जाऊन तर बघ तिथे त्या गावाला तुझ्या. आणि तो त्या गावाला जाऊन बघतो. त्याला गाडी म्हणजे रथ देतात सोडायला कृष्ण, की याला याच्या गावाला सोडून या. ते वेशीपर्यंत सोडल्यावरती ते रथ वापस जातो. हा बघतो हे कुठलं गाव आहे, हे काय आहे, इथे सगळी अगदी भारी भारी घरं, सगळं झोपड्या बिपड्या गायब, मातीचे रस्ते गायब, अगदी सगळी सुखवस्तू, शेतं हिरवीगार, अगदी संपन्न सगळं. त्याला आश्चर्य वाटतं आपण चुकीच्या जागी तर नाही आलो. आणि मग येतो तर त्याची बायको त्या घरात नाही तर ती पण अगदी रेशमी वस्त्र घातलेली, व्यवस्थित भरपूर दागिने घातलेली. त्याला ओळखूच येत नाही आपली पत्नी आहे म्हणून. पण ती तर त्याला नमस्कार करते वाकून आणि म्हणते तुम्ही खूप मोठं काम केलं आपलं, तुमचा मित्र खूप चांगला आहे, असं तसं त्याला म्हणते. आणि तिला पण वाईट वाटतं की खरंच यांची मैत्री किती चांगली आहे. आणि मुलं पण भारी भारी कपडे घालून खेळत असतात. म्हणजे सगळं त्याचं दुःख दारिद्र्य दूरच होतं. केवळ एकनिष्ठ असल्यामुळे. कारण कृष्णाला माहीत झालं की हा सुदामा आपल्याला काही मागत नाही. पण जर तो मागायला गेला असता किंवा आयुष्यभर सारखा सारखा मागायला गेला असता तर सुदामाची किंमत कमी झाली असती. आपली किंमत आपणच ठेवावी लागते. आपण कुणाला किती मागायचं किंवा कसं मागायचं. जरी आपली मैत्री असली, आपण गरीब आहे किंवा तो श्रीमंत आहे किंवा तो गरीब आपण श्रीमंत, पण त्याची सुद्धा आत्मसन्मानाची आपण काळजी घेतली पाहिजे. अरे मेरे पास बहुत पैसा है, मैं दे दूंगा तुझे, तू चिंता मत कर यार, असं म्हटलं तर तो मग कधी कधी तो निष्काळजी जर असला तर तो आपल्याकडनं भरपूर पैसे घेऊ शकतो आणि मग आपल्याला डुबवू शकतो. ही आजकालच्या काळातली रीत आहे. कृष्णाची रीत मी तुम्हाला त्या काळातली सांगितली. असं आहे, मैत्री तुम्ही जशी टिकवाल तशी मैत्री राहू शकते. आणि ही एक सुंदर संकल्पना आहे. ही मैत्री आपण आपली कायम आपल्या हृदयामध्ये जपून ठेवली पाहिजे असं मी म्हणते. कसं वाटलं माझं बोलणं? कारण मी थोडं थोडंच बोलते, जास्त बोलायला गेलं तर मग बोर पण होतं आणि सगळे तेच विषय घेऊन चावून चोथा करण्यापेक्षा थोडंसं मोजकं बोललं तर त्याची आपली किंमत पण राहते बघा. की हां नाही बरोबर आहे, ही मोजकंच बोलली, जास्त पाल्हाळ लावत बसली नाही. आजकाल पाल्हाळ लावायचा लोकांना कंटाळा येतो कारण एवढा वेळच नसतो कुणाला. त्यामुळे माझं बोलणं मी इथेच थांबवते आणि आपली मैत्री अशीच घट्ट राहो. कारण ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी. आपण ही तुष्टता ठेवलीच पाहिजे. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते. नमस्कार. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.